डॉक्टर खरात उपस्थित डायसवर उपस्थित असलेले सन्माननीय सदस्य, माझ्या पुढे वक्त्याच्या पुढे म्हणा किंवा बाकी सगळ्यांच्या प्रेक्षका बसलेले सगळे माझे ज्यांनी माझे इथे येऊन एवढं माझं कौतुक केलं, ते सगळे सन्माननीय तुम्ही सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे मला माझंच स्वतःच थोडं भीती वाटायला लागली. एवढा मोठा आहे का? तुम्ही सगळ्यांनी माझं एवढं कौतुक केलं, एवढा मान दिला, त्याकरता मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहे, ऋणी राहील. काय म्हणजे या बुलढाण्यावासियांचा, भोवनवासियांचा जे मी काही काम केलं थोडंफार, त्याकरता मनपूर्वक आभार. सुरुवातीला मला प्रत्येक ठिकाणी पहिला प्रश्न असतो की तुम्ही या भागात आले कसे, सुरुवात कशी केली, भोवनच कसं मिळालं, भोवनमध्येच तुम्ही कसे गेला, ह्या सगळ्या याच्यातनं मला आपण इकडे तुम्हाला प्रॉब्लेम येईल, त्याकरता तुम्हाला पुढे बसावं लागेल, तेव्हा ते दिसेल. या ते जास्त सोपं आहे. आणि तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या सहकार्याने सांगितलं, डॉक्टर नाईकांनी. सुरुवात कशी झाली माझी, माझी होईल ठीक आहे, येतं का? हा ठीक आहे, पण दिसेल. ठीक आहे. तर मी साधारणतः 15 वर्ष भारतात सगळीकडे संशोधन केलं, फिरलो आर्किओलॉजीच्या दृष्टीने किंवा पुरातत्वाच्या संबंधित ज्या गोष्टी होत्या त्या अभ्यास करण्याकरता. मुख्यतः 10 वर्ष जवळजवळ मी राजस्थानमध्ये काम केलं, आणि त्यातही ज्याला आपण थार डेझर्ट म्हणतो किंवा पश्चिम राजस्थान, जिथे नुसतं पाण्याचा म्हणजे पाऊस पाणी फारच कमी असतं, त्या ठिकाणी विषय होता की त्यावेळेचं पर्यावरण कसं होतं, आत्ताचं नाही तर साधारणतः काही हजारो वर्षापूर्वीचं जेव्हा माणूस तिथे होता, हा एक भाग होता. मी 15-20 वर्ष जवळजवळ तिथे काम केलं. नंतर असा विचार आला जेव्हा शेवटी माझ्या 10 वर्ष मला रिटायरमेंटला राहिली होती, की आपण महाराष्ट्रात काम करावं. त्यातही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम झालेलं आहे ऑलरेडी, तिथे न करता जिथे फार कमी काम झालेलं आहे त्या भागात जावं. मुख्यतः विदर्भात, कारण मी स्वतः विदर्भीवासी आहे, मी विदर्भातलाच आहे, तर एक थोडं अट्रॅक्शन होतं की विदर्भात आपण काम करावं. त्या दृष्टीने मी पाहिलं तर नागपूरचा भाग म्हणजे वर्धा नदी विदर्भाचे 2 भाग करते. पश्चिमेकडल्या भागाला आपण वऱ्हाड म्हणतो, आणि पूर्वेकडे जो आहे त्याला झाडी किंवा तो झाडपट्टा वगैरे अशा प्रकारचं म्हटलं जातं. असं तर नागपूर विद्यापीठामध्ये पुरातत्व विभाग ऑलरेडी होता,
त्यामुळे त्या भागात म्हणजे वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा वगैरे या भागात संशोधन पुरातत्व दृष्टीने खूप झालं. तिथे उत्खनन पण भरपूर झाले. त्यामुळे त्या